नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत दसऱ्याबद्दल संपूर्ण माहिती। दसऱ्याची पूजा कशी करायची आहे, दसऱ्याच्या दिवशी आपण काय काय करतो, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का आवडलास तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे। याला दसरा, दशेरा किंवा दक्षिण या नावानेही ओळखले जाते। हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो। अश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील 7वा महिना असतो, जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यात येतो। विजयादशमी म्हणजे अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो। देवींच्या गटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवींचे नवरात्र साजरे होते। चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया काही ऐतिहासिक माहिती। पहिला प्रश्न जो की सर्वांच्या मनामध्ये येतो, विजयादशमी साजरी का केली जाते? अनेक ठिकाणी देवी दुर्गीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून सर्व देवांचे रक्षण केले होते। त्या दिवशी आठवण म्हणून विजयादशमी साजरी केली जाते। आणि हिंदू पुराणानुसार प्रभू श्रीरामाने लंकेचा राजा रावण याचा वध केला आणि पत्नी सीतेची सुटका केली। या घटनेचा आनंद साजरा करण्यासाठी विजयादशमी दिवस साजरा केला जातो। मित्रांनो, तर आता आपण जाणून घेऊया दसरा साजरा करणाऱ्या पद्धती कशा आहेत। रावण दहन। महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी रावणाचा मोठा पुतळा बनवून त्याचे दहन केले जाते। हे वाईटावर चांगल्याचा विजय प्रतीक आहे। शमीपूजन व आपट्याची पाने। या दिवशी शमी आपट्याचे पूजन केले जाते आणि आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात। ही परंपरा विजयाचे प्रतीक मानले जाते। सीमोल्लंघन। दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन केले जाते, ज्याचा अर्थ सीमा ओलांडणे असे होते। ही एक शुभ आणि विजयाची क्रिया मानली जाते। दुर्गापूजा। भारताच्या दक्षिणेकडील, पूर्वेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये विजयादशमीला दुर्गाची पूजा समाप्त होते। आपण दसऱ्याच्या दिवशी लोखंडाचीही पूजा करत असतो। विजयादशमी या दिवशी प्रामुख्याने शस्त्रपूजेच्या पारंपरिक पद्धतीने लोखंड किंवा इतर साधनांची पूजा केली जाते। या पूजेचा उद्देश त्या साधनांना सिद्धता, सामर्थ्य आणि शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांचा सन्मान करणे हा असतो। चला तर मित्रांनो, आपण ही दिली दसऱ्याबद्दल संपूर्ण माहिती। तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर चांगली कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूलाच बेल आयकन असेल ती पण दाबून द्या, जेणेकरून आपला व्हिडिओ पडला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।